वळूयात पुढच्या बातमीकडे। नगरमध्ये झालेल्या याच जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असल्याचा टोला त्यांनी लगावला। काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा मुस्लिम लीग प्रमाणे बनवल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगरमधल्या जाहीर सभेत इंडिया आघाडीचा चांगलाच समाचार घेतला। इंडी वालों की झंडी उठाने वाला भी कोई नहीं मिलेगा। नगर दक्षिण मधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली। दोन्ही मतदारसंघात 13 मे रोजी मतदान आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसकडून तुष्टीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। 4 जून नंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही अशी खिल्ली पंतप्रधान मोदी यांनी उडवली। 4 जून को इंडी आघाड़ी की एक्सपायरी डेट तय हो गई है। चार जून के बाद इंडी वालों की झंडी उठाने वाला भी कोई नहीं मिलेगा। काँग्रेसने 50 वर्ष फक्त गरिबी हटवण्याचं आश्वासन देऊन मतं मिळवली असा आरोप त्यांनी केला। काँग्रेस सध्या विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याच्या परिस्थितीतच नाही आणि काँग्रेसकडे काहीही बोलण्यासारखं सुद्धा नाही असा घणाघात पंतप्रधानांनी केलाय। काँग्रेस पाकिस्तानची बी टीम असून त्यांनी शहीदांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी केला। कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। मुंबई हमले में सभी आतंकियों को मार गिराने वाले सभी सुरक्षा बलों का अपमान है। पंतप्रधान मोदी यांनी नगरमधल्या जाहीर सभेत काँग्रेसच्या कार्यशैलीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यामुळे आता काँग्रेसकडून काय उत्तर दिलं जातं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।